नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आपण आज ऐकत आहोत कातळडोह कादंबरीचा 25वा भाग. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरी. भैया देशमुखांनी त्यांच्या मुलाला म्हणजे मधुकरला बाबासाहेबांनी दिलेला नकार सांगितला तेव्हा मधुकर दुखावला गेला. विद्या आणि तिच्या घरून त्याला फक्त नकारच मिळत होते. त्याने विद्याने दिलेल्या नकारामागील कारण लक्षात घेतले. इंजिनियर असणाऱ्या मुलाशीच ती लग्न करणार होती. मधुकर सहजासहजी हार मानणारा नव्हता. तो हट्टाला पेटला. लग्न करीन तर विद्याशीच, नाहीतर तसाच राहीन, हा त्याचा ठाम निर्धार होता. त्याने वेगाने निर्णय घेतले. भैया देशमुखांना राजी करून पुण्यातल्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. मधुकर मुळातच हुशार असल्याने त्याला प्रवेशाला अडचण आली नाही. त्याला थोडेसे डोनेशन मात्र भरावे लागले. इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळताच मधुकर मनातच बोलत होता, विद्या, तुझ्या हट्टाप्रमाणे तुला इंजिनियर नवरा मिळणार. हा मधुकर खास तुझ्यासाठी इंजिनियर होणार. आता तू मला कशी नकार देशील? मी वाजत गाजत तुझ्याशी लग्न करतो की नाही बघस तू. विद्याच्या पूर्तीसाठी वेडापिसा झालेला मधुकर इंजिनिअरिंग करायला तयार झाला होता. त्याच्या समजुतीनुसार तोच विद्याचा भावी पती होता. पण विद्याच्या मनातील इंजिनियर 24 तास तिच्या मनात रुंजी घालत होता. तिला मिळवण्यासाठी तोही तितकाच ठाम होता. हिमांशू वेळ मिळेल तेव्हा विद्याचे बौद्धिक घेत होता. तिला आपलेशी करू पाहत होता. तिच्या मनातील भीती, अंधश्रद्धा दूर करत होता. वारंवार एखादी गोष्ट मनावर प्रहार करू लागली की ती खरी वाटू लागते. या न्यायानुसार विद्याच्या मनातील सिद्धप्पाची भीती आता वितळू लागली होती. ती हळूहळू हिमांशूच्या प्रेमपाशात गुंतत चालली होती. दिवसामागून दिवस सरत होते. विद्याची इंजिनिअरिंगची 3 वर्ष संपली होती. या 3 वर्षात विद्या सर्वस्वी हिमांशूची झाली होती. ती त्याच्याशी आयुष्याची साथ करायला राजी झाली होती. हिमांशूच्या प्रेमात विद्या आता अखंड बुडाली होती. पण तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नव्हते. ती अभ्यासही तेवढाच करत होती जेवढे ती हिमांशूवर प्रेम करत होती. या मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. हिमांशूचे आई वडील परदेशी गेले होते. कंपनीच्या हेड ऑफिसला प्रशासनाने त्यांची ट्रान्सफर केली होती. अर्थातच सत्येंद्र आणि सानिया चटर्जी यांच्या कामाच्या कौशल्यामुळे कंपनीने त्यांना खास परदेशात नेले होते. कंपनीचे हेड ऑफिस न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरामध्ये होते. हिमांशू मात्र इकडेच थांबला होता आणि त्याचे आई बाबा न्यूझीलंडला रवाना झाले होते. हिमांशूची डिग्री पूर्ण होताच तोही आईबाबांच्या कंपनीत न्यूझीलंडला जॉईन होणार होता. आपल्याबरोबर विद्यालाही परदेशी नेण्याचा त्याचा विचार होता. त्याने याबाबत तिला सांगितले सुद्धा होते. विद्या सुद्धा परदेशात यायला तयार झाली होती. दोघांचे प्रेम ऐन भरात होते. नशीब त्यांच्या बाजूनेच असल्याने सर्व काही सुरळीत चालले होते. विद्याच्या मनात अधूनमधून बाबासाहेबांचे विचार यायचे. आपल्या प्रेमाबद्दल त्यांना कसे सांगावे याचा तिला प्रश्न पडायचा. बाबा हिमांशूला जावई म्हणून स्वीकारतील का ही मोठी शंका तिला छळायची. तत्वनिष्ठ बाबा या गोष्टीला नक्कीच विरोध करतील. त्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजले तर ते आपल्याला शिक्षणही अर्धवट सोडायला लावतील याची तिला खात्री होती. त्यामुळे तिने हा विषय घरी कुणाजवळही चुकूनही काढला नव्हता. बाबा लग्नाला परवानगी देणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यामुळे लग्नाची कल्पना त्यांना द्यायचीच नाही असे तिने मोठ्या मुश्किलीने ठरवले होते. एकदा का डिग्री हातात मिळाली की गुपचूप लग्न करून थेट न्यूझीलंड गाठायचे आणि मग तेथून बाबांना या गोष्टीची कल्पना द्यायची असे तिचे आणि हिमांशूचे अगोदरच ठरले होते. ते कॉलेज संपायची वाट बघत होते. न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या आईबाबांना हिमांशूने त्याच्या प्रेम प्रकरणाची कल्पना दिली होती आणि त्याचप्रमाणे कॉलेज संपताच लग्न करणार असल्याचे सुद्धा सांगितले होते. यावर सत्येंद्र चटर्जीने हिमांशूला गुपचूप लग्न न करण्याबद्दल सांगून पाहिले. विद्याच्या घरी परवानगी घ्यायला सांगून मगच लग्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. पण विद्याने त्यांना सर्व परिस्थिती आणि अडचणींचा पाडा वाचून दाखवल्यावर ते गप्प बसले. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी असं म्हणत त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी देऊन टाकली. ते लग्नासाठी भारतात येऊ शकणार नव्हते. त्यामुळे न्यूझीलंडला आल्यावर मोठा समारंभ करण्याचा बेत त्यांनी हिमांशूला बोलून दाखवला. हिमांशू निर्धास्त होता. त्याला घरून ग्रीन सिग्नल मिळाला होता. घरचे आपल्या लग्नाला विरोध करणार नाहीत याची त्याला खात्री होती. विद्या मात्र याबाबत घरच्यांना काहीच सांगू शकत नव्हती. बाबा आणि आईच्या अपरोक्ष लग्न करणे तिला खटकत होते, पण त्याला इलाज नव्हता.
आता बाण सुटला होता. निर्णय झाला होता. बाबा, आई, कृष्णा यांच्या आठवणीने विद्या व्याकुळ होत होती. त्यांच्याशी खोटे वागून आपण त्यांची पद प्रतिष्ठा धुळीला मिळवणार याची विद्याला जाणीव होती. तिला सगळे समजत होते, पण प्रेमापुढे ती हतबल होती. आपल्या या एका निर्णयाने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अंधारले जाणार होते हे तिला ठाऊक होते. तरीही तिने हिमांशू बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता जे होईल त्याचा विचार करायचा नाही असे तिने ठरवले होते. पूर्वीची विद्या आता संपूर्ण बदलली होती आणि ही सारी किमया हिमांशूची होती. विद्याशी लग्न करण्याच्या हेतूने मधुकर सुद्धा इरेला पेटला होता. विद्याचे कॉलेज संपले की पुन्हा एकदा तिला लग्नाबद्दल विचारायचे, बाबासाहेबांशी आपण स्वतः बोलायचे असे मधुकरने ठरवून ठेवले होते. पण ठरवलेले सगळे होतेच असे नाही. करता करविता सर्वस्वी परमेश्वर आहे. त्याच्या इशाऱ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि नियतीच्या मनात भलतेच काहीतरी होते. विद्या आणि हिमांशू लग्नाची स्वप्ने बघत होते. परदेशात सेटल होऊन सुखी संसार करण्याची मनीषा अंतरंगात बाळगून ते जगत होते आणि मधुकर विद्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होता. आता यात नक्की कोणाचे स्वप्न साकार होणार, कोणाच्या स्वप्नांचा चोळामोळा होणार, या प्रश्नांची उत्तरे फक्त सिद्धप्पाच देऊ शकत होता.